हा अत्यंत एक महत्त्वाच्या टप्प्यावर हा जो चित्रपट आहे शिवाजी महाराज आयुष्यातला, तो भारतातल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळी येतोय. कारण शिवाजी महाराजांची आग्र्यावर स्वारी ह्याच्यातच ते जे खरा इतिहास जो दडपला होता आपला, की शिवाजी महाराज काही शरणागतीपासून आग्र्याला गेला होता. आग्र्यामध्ये जाण्यामध्ये त्यांचा एक विशिष्ट हेतू होता आणि तो हेतू हाच होता की दिल्लीला जाऊन दिल्लीच्या तख्ताला हात घालायचा. आणि त्याच्याप्रमाणे ते तिकडे आले, सटकले आणि त्याच्यानंतरच ते महाराज झाले, राज्याभिषेक झाला. त्यामुळे हा जो अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि म्हणून मला दिग्पालचं विशेष कौतुक आहे. मला अजून हा चित्रपट मी बघितला नाही. हा चित्रपट चांगलाच होणार आहे, पण आधीचे चित्रपटही उत्तमच झाले होते. पण आग्र्यावर स्वारी, स्वारी आग्र्यावर हे जे त्यांचे आणि रणपती शिवराय या शीर्षकाकरता मला त्यांचं विशेष अभिनंदन करायचं आहे. की बाबाराव सावरकरांनी शिवाजी महाराजांचे आग्र्यावरील गरुडचे हे पुस्तक फार जुन्या काळी त्यांनी खूप मोठं संशोधन करून दिलं आहे आणि त्यांनी त्याच्यातच मुळात हे केलेलं आहे की शिवाजी महाराजांची काय योजना होती हे त्यांनी त्याच्यात स्पष्ट केलं होतं. पण नेहमीप्रमाणे आपला तेजस्वी इतिहास हा दाबून टाकायचा ही जी काँग्रेसची नीती होती, त्याच्यामुळे हा इतिहास पुन्हा कधीच काढला नाही. आणि म्हणूनच मी मगाशी दिग्पालचं कौतुक केलं की दिग्पालनी त्याच्यावरही अभ्यास केला आणि विशेषतः ती जी आग्र्यावर स्वारी आहे म्हणून रणपती शिवराय स्वारी आग्र्यावर ह्या शीर्षकातच त्या चित्रपटात येते. आणि त्यामुळे जो जुना इतिहास आहे, जो खरा इतिहास आहे आणि ज्याच्यानंतर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली, रायगड राज्याभिषेक करून, ती सगळं त्याचं मूळ या घटनेत आग्र्यावर स्वारी. त्याच्यामुळे बाबारावांनी खूप कष्टाने ते साध्य केलं होतं, पण दुर्दैवाने तो इतिहास दडपला गेला. आणि स्मारकांनी, स्वातंत्र्य राष्ट्र स्मारकांनी बाबारावांचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. तर मला वाटतं तुम्ही पण ते पुस्तक जाऊन वाचा. प्रेक्षकांना मी माझं म्हणजे आव्हान मी काय करणार, पण माझं सगळं म्हणतं की शिवाजी महाराजांचं चरित्र आहे तेच प्रेरणादायक आहे आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं प्रेरणा घेऊन तसं वागलं तर पुन्हा महाराष्ट्र एक सक्षम महाराष्ट्र, एक सक्षम हिंदू राष्ट्र निर्माण करण्यास, एक हिंदू आपला जो भारत देश आहे त्याला सक्षम करेल. कारण जेव्हा जेव्हा देशावर आक्रमण आली तेव्हा मराठे धावून गेलेत. आज महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे, तो होईल. फक्त शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं पाहिजे, केवळ शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही.